राम राम मंडळी. तर तुम्ही जर बातम्या-बितम्या पाहत असाल, तर एक बातमी तुमच्या नजरेखालून अशी गेली असेल. म्हणजे हा चेहरा तुम्ही बातम्यामध्ये पाहिला असेल. मी थोडासा बाजूला होतो. अ, तर हे नेमके आहेत कोण बा गृहस्थ? तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत सचिन ओंबासे सर. तर ह्यांच्याविषयी आता सध्या एक बातमी गाजत आहे. म्हणजे ज्या बातमीची चर्चा होत आहे, ते नेमका विषय काय आहे? तर काही लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे एका अर्जदारानं अर्ज केला, का बा ह्यांचं जे ओ-बी-सीचं सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियर, म्हणजे ओ-बी-सी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या माध्यमातून ते कलेक्टर झालेले आहेत. आय-ए-एस ही पदवी त्यांना मिळालेली आहे. तर त्या अर्जदाराला असं म्हणायचं आहे, का बा ते फेक आहे. म्हणजे फेक काहून आहे? तर त्याचं म्हणणं असं आहे नेमकं, का बा ह्यांच्या वडिलांचं जे उत्पन्न आहे म्हणे, तर ते उत्पन्न 4.5 लाखापेक्षा जास्त होतं. मग 4.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असताना बी ह्यांले नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालं कसं? हा आहे चर्चेचा विषय. तर आता काही लोकं म्हणतील का बा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी तर 8 लाखापेक्षा समजा जास्त उत्पन्न नाही पाहिजे. 8 लाखाच्या जे खालचे आहेत त्यांना भेटते. तर विषय काय आहे नेमका? तर 8 लाखाच्या खालच्याला भेटते, पण ते 2021 चा जो जी-आर आहे त्यानुसार भेटते. आणि 4.5 लाखाची जी अट होती, ती 2013 चा जो जी-आर होता, त्यानुसार 4.5 लाखापर्यंत जर समजा आपल्या वडिलांचं उत्पन्न असेल, तर आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळत होतं. तर ह्यांचं म्हणणं असं आहे का बा ह्यांचे वडील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, तर त्याचं उत्पन्न जास्त होतं. मग उत्पन्न जास्त असताना बी ह्यांले नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालं कसं? आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या माध्यमातून ओ-बी-सी मधलं जे आरक्षण आहे आणि एक्स्ट्रा अटेम्प्ट जो आहे, म्हणजे जनरलमध्ये आपल्याला 4 अटेम्प्ट आहे. आणि मग ओ-बी-सीचं रिझर्व्हेशन पाहिजे असेल, ओ-बी-सीमधून फॉर्म भरला नॉन क्रिमिलियर, मग त्याले रिझर्व्हेशनमधून त्याले भेटलं कलेक्टर हे पद. तर मग त्याचं असं म्हणणं आहे, की ते जर समजा फेक आहे, तर मग ह्याचं निलंबन करण्यात यावं म्हणते. निलंबन डायरेक्ट. कारण ते फेक आहे. मग फेक सर्टिफिकेट घेऊन जर समजा तुम्ही अधिकारी होऊन राहिले, तर मग मतलब आहे का काही? कारण काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी आपण पाहिलं का पूजा खेडकर जी होती, तिनं फेक काहीतरी अपंगाचं सर्टिफिकेट तिथं टाकलं होतं आणि त्याच्यातून ती कलेक्टर झाली होती. तर तिच्यावर निलंबनाची कारवाई घेईन काय ते होतं. तर तसं ह्यांच्यावर बी व्हावं, असं त्या अर्जदाराचं म्हणणं आहे. तर आता नेमका विषय काय आहे? म्हणजे मले काय वाटते, मी ते तुम्हाला फक्त तेवढं सांगणार आहे. ते चूक बी असू शकते, बरोबर बी असू शकते. असं एकंदरीत आहे. तर आपण पाहू आता. आता आपण इथं पी-डी-एफ तयार केलीच आहे. तर पाहूनच घेऊ ना जी, काय आहे तो विषय. हां, हा विषय. इथं. आता हे जे लेटर आहे, या लेटरमध्ये काय सांगितलेलं आहे? तर इथं म्हणलं आहे का बा हे लेटर त्या स्टेट जी आपली आहे महाराष्ट्र स्टेट त्या सचिवांना पाठवलेलं आहे का त्याचं जे ओ-बी-सीचं सर्टिफिकेट आहे ते खरंच म्हणजे खरं आहे का फेक आहे, कसं आहे ते तुम्ही व्हेरिफाय करा म्हणते. प्रोव्हाईड देअर कमेंट्स म्हणते डिपार्टमेंटने व्हेरिफाय ऑथेंटिसिटी ऑफ द ओ-बी-सी-एल एन-सी-एल सर्टिफिकेट असं त्याचं म्हणणं आहे. तर आता हे सचिन ओंबासे सर आणि हा जो होता, आता मी तुम्हाला थोडंसं एक सांगतो का विषय काय आहे तर. तर सचिन ओंबासे सर जे आहे त्यानं 2009 मध्ये त्याचा पहिला अटेम्प्ट दिला होता यू-पी-एस-सीचा. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये ते काही पास झाले नाही. मग पहिला अटेम्प्ट गेला आणि जनरलमधून भरलं होतं. माणूस आहे ओ-बी-सीच, पण ते ना जनरलमधून ते भरलं होतं आणि जनरलमध्ये फॉर्म भरून त्याचं काही 2009 मध्ये झालं नाही. आता 2010 मध्ये ते पास झाले. 228 वा त्याचा ऑल इंडिया रँक आला. पास झाले, त्याला भेटलं आय-आर-एस. पण माणूस गप्प बसला नाही. अभ्यास चालूच ठेवला आणि 2011 मध्ये ते पास झाले, पण पोस्ट नाही भेटली. आणि 2013 मध्ये 215 वा त्याचा रँक आला आणि त्यांना भेटली डायरेक्ट आय-पी-एस. आता 2010 आणि 2013 मध्ये 2010 मध्ये झाले आय-आर-एस जनरलमधून आणि 2013 मध्ये आय-पी-एस झाले जनरलमधून. म्हणजे आय-आर-एस बी होऊन राहिला माणूस, आय-पी-एस बी होऊन राहिला, म्हणजे माणसाचा अभ्यास मजबूत आहे. पण अटेम्प्ट 4 झाले होते. आता 4 अटेम्प्ट झाल्याच्या नंतर जनरलमधून फॉर्म काय भरता येत नाही, कारण 4च अटेम्प्ट राहते जनरलवाल्याले. हे काही एम-पी-एस-सी नाही आहे, या यू-पी-एस-सी. यू-पी-एस-सी मध्ये तुम्ही किती बी हुशार असा, पण जनरलमधून तुम्हाला फक्त 4च अटेम्प्ट देता येते.
तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर मग तुम्हाला अटेम्प्ट भेटते एक्स्ट्रा, पण जनरल असाल तर 4च अटेम्प्ट. पण आता माणूस IPS झाला, आता IPS झाला, माणसाचा अभ्यास बी मजबूत होता, तर कोणालाही असं वाटणं साहजिक आहे का आपल्याला कलेक्टर व्हायला पाहिजे. का आता समजा मी जर तलाठी झालो असतो तर मलाही वाटलं असतं डेप्टी कलेक्टर झालो पाहिजे. कोणी जर PSI झाला आहे त्याला वाटते का आपण DYSP व्हायला पाहिजे. म्हणजे वरची जी पोस्ट आहे, चांगली जी पोस्ट आहे ती मिळावी असं वाटणं साहजिक आहे, म्हणजे बहुतच साहजिक आहे. ह्याच्यात वावगं काहीच नाही. आणि तो माणूस हुशार होता, त्याला आपल्या अभ्यासावर विश्वास होता तर मी पोस्ट काढू शकतो. म्हणजे आता हे जनरलमध्ये जर 5 अटेम्प्ट असते तर 5व्या अटेम्प्टमध्ये म्हणजे जनरलमधून त्यानं कलेक्टर पोस्ट काढली असती, कारण त्याचा अभ्यास तेवढा स्ट्रॉंग आहे. पण आता जनरलले 4च अटेम्प्ट आहे. मग पोस्ट काढण्यासाठी येणं का केलं का मग आता OBC जे ते होतेच, मग ते OBCमधून फॉर्म भरला, नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट काढलं, त्याच्यातून त्यांना OBCचं आरक्षण भेटलं न माणूस झाला कलेक्टर. कधी 2014 मध्ये कलेक्टर झालेले आहेत ते, 2014 मध्ये. आणि सध्या ते सोलापूर महानगरपालिकेचे आहे आयुक्त. मग आता मॅटर असं उपसून बाहेर काढलेलं आहे 2014चं तुमचं जे सर्टिफिकेट होतं म्हणजे नॉन क्रिमिलियर ते फेक होतं आणि तुम्हाला आता निलंबित केलं पाहिजे असं काही लोक म्हणून राहिले. आता हा आपण जो पाहून राहिलो हा GR आहे 2013चा, ज्यानुसार म्हणजे 4.5 लाखापेक्षा जर समजा जास्त उत्पन्न असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळू शकत नाही, पण त्यांना मिळालं. मग आता विषय तोच आहे शेवटी का सचिन ओंबासे ह्यांचं निलंबन करावं का नाही. तर ॲज ए जनरल पब्लिक म्हणून मला कसं वाटतं, माझा एक मित्र आहे धाराशिवचा, आता हे याच्या आधी धाराशिवचे कलेक्टरही होते, तर त्याचं असं म्हणणं आहे का बा माणूस चांगलं काम करते, माणूस चांगलं काम करते असं त्याचं म्हणणं आहे. मग आता चांगलं माणूस काम करून राहिला, हुशार बी आहे अभ्यासात आणि सगळंच आहे, पण फक्त OBC मधून एक एक्स्ट्रा अटेम्प्ट मिळावा म्हणून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे काढलं, म्हणजे ज्याच्यावर सगळा एकंदरीत वाद चालू की जी फेक आहे, म्हणजे आता चौकशी होईल त्यानंतर ते बाहेर येईनच का फेक आहे कसं आहे काय आहे. तर ह्यांचं मग निलंबन केलं पाहिजे ते फेक आहे म्हणून. तर तुम्हाला का वाटते बा का तसं केलं पाहिजे का? कारण आता म्हणजे ते समजा फेक निघलं बी, आता कायदा जो शिक्षा देईन ती शिक्षा तर आपल्याला मान्य करण्यास आहे, कारण आपण न्याय व्यवस्थेच्या कायदा व्यवस्थेच्या वरचे काय नाही आहोत आणि ती आपल्याला मान्य आहेच. म्हणजे तसं जर समजा ते फेक निघलंच, खोटं निघलं समजा ते, तर मग तो गुन्हा आहेच आणि त्याची जी शिक्षा आहे ती तर समजा आता मिळालीच पाहिजे. पण माया असं म्हणणं आहे का बा मग जर समजा यदा कदाचित ते जर समजा सापडलंच, फेक सापडलंच, तर मग फक्त सचिन ओंबासे सरच निलंबित होतील का सर्टिफिकेट मिळण्यासाठी जे जे लोक कारणीभूत आहे ते सगळे निलंबित होतील? कारण तसं जर पाहायला गेलं तर मग सगळेच निलंबित झाले पाहिजे. कारण या माणसानं जर समजा तुम्ही म्हणून राहिले का फेक सर्टिफिकेट काढलं, पण देणारा बी तर कोणी असन सही करणारा, मग त्याची बी चौकशी व्हायला पाहिजे, त्याच्यावर बी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्याचं बी निलंबन झालं पाहिजे. आणि मग समजा तुम्ही आता करूनच राहिले कारण या माणसाची तक्रार आली, याच्या विरोधात कोणीतरी अर्ज केला आणि समजा माहिती मागवून घेतली आणि वरून बी ऑर्डर आली का ह्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते चेक करा. मग ह्यांचं सर्टिफिकेट फक्त ह्यांच्याबद्दल अर्ज आला म्हणून जर चेक करून राहिले, तर मला असं वाटते का बाकीच्यांच्या विरोधात बी अर्ज येण्याची वाट सरकारनं पाहू नये. सरसकट खालून वरून झाडून पुसून सगळे चेक केले पाहिजे, सगळे चेक केले पाहिजे. म्हणजे आता हा माणूस जर समजा सापडत असेल तुम्हाला, तर बाकीचे कोण कोण आहे, म्हणजे जो सापडला तोच चोर आणि बाकीचे सगळे मग बिनघोर असं नाही व्हायला पाहिजे. त्याची बी चौकशी व्हायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटते. कारण या माणसानं फ्रॉड असं बेसिकमधूनच फ्रॉड नाही केला. माणूस हुशार होता, फक्त एक्स्ट्रा अटेम्प्ट मिळावं म्हणून त्यानं तसं केलेलं आहे. म्हणजे मी त्याची बाजू घेऊन राहिलो का? नाही. माझं काय म्हणणं आहे का त्यानं जे केलं म्हणजे ते जर समजा चौकशीमध्ये गुन्हेगार आढळले ते तर चूक आहेच. पण मग बाकीचं तुम्ही सोडून नका देऊ. बाकीची वाट पाहत बसू नका का कधी मग अर्ज येईन, कोण मग माहिती अधिकार दाखल करण आणि मग चौकशी बिकशी तसं नाही. मग सरसकट सगळ्याची चौकशी करा. कारण अपंगाचे फेक सर्टिफिकेट दाखवून त्याच्या थ्रू लागलेले बी बहुत जण आहे. खेळाडूचे फेक सर्टिफिकेट काढून त्याच्या थ्रू लागलेले बी बहुत सर्टिफिकेट आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो का अपंगाचे तर काही काही असे आहे का मुंगी जर समजा बाहेर पादली, मुंगी जर बाहेर पादली तर घरामध्ये यायला कानठाळ्या बसते, एवढा याचा कान तेज आहे. पण ह्याच्याकडं सर्टिफिकेट कोणतं आहे? कर्णबधिराचं. एखादा माणूस 2 किलोमीटर लांब जर हागाले बसला
तर ह्याले इथून दिसते बसला म्हणून तो तिथं, याच्याकडं सर्टिफिकेट कोणतं आहे? दृष्टी कमजोर असण्याचं. खेळाडू याले नीट चालता नाही येऊन राहिलं, याच्याकडं सर्टिफिकेट कोणतं आहे? धावण्याचं. बिलकुल. हे सर्टिफिकेट चेक केले पाहिजे ना. मग सिस्टीममध्ये जर चेक करायचं आहे तर मग सगळंच चेक करा. फक्त ज्याच्या विरोधात आलं तेवढं नका करू. म्हणजे साफ करायचं असेल तर मग सगळी सिस्टीमच आपण साफ केली पाहिजे. राहिला प्रश्न उत्पन्नाच्या म्हणजे खोटं उत्पन्न दाखवण्याचा, तर राजे हो, मी तुम्हाला सांगतो का, एखाद्याचा बाप कलेक्टर बी असेल किंवा मोठा उद्योगपती असेल, काही बी असेल, तरी तो माया बापाचं वार्षिक उत्पन्न 10,000 आहे असं बी दाखवू शकते. तशी बी सर्टिफिकेट तुम्हाला जर समजा सापडले तर बहुतच सापडतील तसे. म्हणजे हे तुम्हाला बी माहीत आहे, मी बी माहीत आहे. म्हणजे मी काही त्याच्याबद्दल आता खोलात जाऊन बोलणार नाही, कारण पुन्हा तुम्ही म्हणसाल का असं कसं? पण ते सिस्टीम कशी आहे तशीच आहे. पैसे देऊन लागलेले आहे जे लोक, आता त्याबद्दल कोणी बोलणार नाही पण मी बोलतो. पैसे देऊन जे लोक समजा लागलेले आहे, ते त्याच्याबद्दल कोणी काही नाही बोलून राहिलं. गप आहे. म्हणजे हाय सेटिंग आहे बिलकुल. अधिकारी होऊन राहिले ते, त्याच्याबद्दल नाही. पण ज्याच्याबद्दल तक्रार आली किंवा जो उघडकीस आला फक्त त्याच्याबद्दलच चर्चा होऊन राहिली. तर मग मला असं वाटते का असं नाही व्हायला पाहिजे. मुळात आता ह्यांनी जर समजा ते सर्टिफिकेट फेक जर दाखवलं असेल उत्पन्नाचं, तर यांच्यावर बी जी योग्य ती कारवाई आहे ती बी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण कलेक्टर माणूस आहे, अधिकारी पदावर बसणारे जे माणसं आहे, तेच जर समजा घोळ करून जांगडगुत्ता करून जर तिथं बसत असतील, तर मग सामान्य माणसानं जर समजा न्याय मागायचा झाला तर मग तो कोणाकडे मागावा? कोणाकडे मागावं? म्हणजे आपल्याला असं वाटते का कलेक्टर हिताचे कामं करते, मग तोच जर समजा असं डुप्लिकेट कामं करून जर लागलेला असेल तर मग कसं? तर मग हे जे डुप्लिकेट कामं करणारे आहे, तर जास्त डुप्लिकेट जे आहे, खरेखुरे डुप्लिकेट ते आधी शोधले पाहिजे, नाही का? फक्त एक्स्ट्रा अटेम्प्ट घेतला म्हणून या माणसाला तुम्ही डुप्लिकेट म्हणून राहिले आणि बाकीचे जे आहे त्याच्याबद्दल फक्त तक्रारी नाही आल्या, कोणी काही बोललं नाही, शांततेत कार्यक्रम करून राहिले, मग त्याला जर सोडून देऊन राहिले तर हे चूक आहे असं मला वाटते. चौकशी करा तुम्ही, ह्याही माणसाची करा, मग सगळ्याचीच करा. कोण कोण जेन्युइन आहे, अपंग खरंच अपंग आहे का चेक करा. कारण जांगडगुत्ता खरा तर ते अपंग आणि खेळाडू इकडं आणि तिकडं आहे. मग तिथं आणि पैसे देऊन कोण कोण लागले सगळं सगळं व्यवस्थित चेक झालं पाहिजे, जेणेकरून न्याय सगळ्यांना सारखा भेटेल. तर कोणाले न्याय भेटून राहिला आणि कोणावर अन्याय होऊन राहिला असं जर होत असेल, तर मग ते थोडंसं मला असं चूक वाटते का माहितीचा अधिकार वापरण्याची वेळ किंवा वाट तुम्ही तिथं असं बघू नका का कोण तक्रार करते, अर्ज करते, त्यानंतर मग आम्ही चौकशी करू. चौकशीचं समजा या माणसाची करणार असेल तर मग सगळ्याचीच करा. कारण मला असं वैयक्तिक वाटते का माणूस चांगलं काम करून राहिला, हुशार बी आहे, फक्त एक्स्ट्रा अटेम्प्ट घेतलाय त्यानं तिथं आणि रिझर्वेशनच्या माध्यमातून लागलाय आणि त्याच्यात बी जर समजा तो दोषी आढळत असेल, तर मग जी कारवाई योग्य आहे ती कारवाई तर करायलाच पाहिजे. कारण आपण काय म्हणजे तुम्ही चुकी करून राहिले मग पण चांगला माणूस आहे म्हणून चुकीले माफी असं नाही. चुकीला माफी नाही. जे म्हणलं ते आहेच. तर आता मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं काय आता तुम्ही ठरवा, नाही का? आपल्याला काय तेवढं चांगलं बोलता येत नाही, पण तरी आपण आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला एकंदरीत हा मॅटर माहीत असेल, तर याच्याबद्दल काय वाटते तुम्ही मला सांगा. म्हणजे बाकीच्या माणसाची चौकशी व्हावी, न व्हावी, हा माणूस कसा काम करते, ज्यांच्या जिल्ह्यामध्ये काम केलं आहे, त्यांना जर अनुभव असेल तर तेही सांगा का हा माणूस काम कसा करते. म्हणजे एकंदरीत आपण फक्त घेऊन आलो. मला काय वाटतं ते तर मी सांगितलेलं आहे. बाकी जास्त काही बोलत नाही आणि तुम्ही काही फेक सर्टिफिकेट काढण्याच्या नादात लागू नका. अभ्यास करत असाल तर थोडासा अभ्यासच वाढवा, नाही का? बाकी कुठून हे निघते का ते निघते का असेल तसं त्याच्या नादात लागू नका. बाकी स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. ठीक आहे. धन्यवाद.